दूसरी किताब में लिखा है, मुझे याद भी नहीं आ रहा कुछ नाम। तो उन सब ने मिलकर करीब 39,500 रुपये तो उन्होंने इस खर्चा के लिए दिया है। जो चीजें आज हम आपको दे रहे हैं, आज का नाश्ता बोलो, भोजन बोलो, ये बोलो, वो संगी। तो उसी प्रकार सगळ्या राज्यात अशा परिवारातून ज्या एका व्यक्तीने सिद्धार्थ गौतमांनी ग्रंथात केला आणि सर्व ऐश्वर्य सोडून रानावनात बसून उन्हात अनात पावसाळ्यात चिखलात कधी झाडाच्या सावलीत राहतो, झोपड्यामध्येच राहतो, कधी इथे तिथे तिथे 5-6 वर्ष होते कठीण तपस्या केली। 6 वर्ष फार कष्ट सहन करून कुठे महालात राहणारा माणूस कुठे जंगलात पहाडात आला, कशासाठी? एकच ध्येय की माणूस अंधकारातून निघावा, प्रकाशात यावा, तो मार्ग सापडावा, तो मार्ग सापडावा। मला सोडू दे, सत्याचं मला संशोधन करू दे, वास्तविकतेला जाणू दे। खोट्या गोष्टी भरपूर चालतात, भ्रमभ्रांतीच्या कथा कहाण्या भरपूर चालतात, पण सायन्स या कथा कहाणीला जास्त मानत नाही, ते सत्याला मानते, आप बघिए ना, ते वास्तविकतेला म्हणजे ते रिझल्ट बघत असते। आणि म्हणून बुद्ध ते रिझल्ट बघत होते की असा काही मार्ग आहे का की जिवंतपणीच माणूस त्या प्रकाशाचा साक्षात्कार करू शकतो का, जिवंतपणीच माणूस त्या अंधकारातून निघू शकतो का, संभव आहे का माणसासाठी। आणि हे संशोधन करत करत त्यांनी परीक्षण दुसऱ्यावर नाही केलं। आज वैज्ञानिक परीक्षण करतात लॅबोरेटरीमध्ये, भौतिक वस्तूवर ते परीक्षण निरीक्षण करतात आणि जे रिझल्ट आलं ते नोंद करतात आणि ते डिसिजन घेत असतात, असं झाल्यावर तसं झाल्यावर तसं होते। बुद्धांनी तसं त्या लायब्ररीमध्ये त्या लॅबोरेटरीमध्ये बुद्ध नाही गेले, बुद्धांनी स्वतःच्याच शरीराला लॅबोरेटरी बनवली, स्वतःच्याच मनाला लॅबोरेटरी बनवली, स्वतःच्या जीवनाला लॅबोरेटरी बनवली आणि डोळे बंद करून संशोधन करून अंतर्मुखी होऊन एक इंद्रियाचे त्यांनी दर्शन घेतलं, मनाचं दर्शन घेतलं, ज्याला कोणी आत्मा म्हणतो त्याचं दर्शन घेतलं। बुद्धाने आत्मा मानला नाही, पण तुम्ही मानता, काय त्याची वास्तविकता आहे त्याचा साक्षात्कार बुद्धाने केला। 6 इंद्रिय कुठले आहेत, कसे आहेत, कसे काम करतात त्याचा साक्षात्कार केला, अंतर इंद्रिय बाह्य इंद्रियाचा साक्षात्कार केला, संपूर्ण विश्वाचा साक्षात्कार केला, अद्भुत ज्ञान बुद्धाने मिळवलं, त्याच्यापूर्वी तेवढं कोणाला मिळालं नव्हतं। आणि मग ते स्वतः प्रकाशात येऊन स्वयंप्रकाशित होऊन त्याचा रिझल्ट त्याने बघितला, मुक्ती बघितली, आनंद बघितला, दुःखातून मुक्त झाले, अनंत अनंत अपार ज्याची कल्पना करता येत नाही एवढं सुख शांती ते भोगायला लागले। त्याच्या आनंदात त्यांनी 7 आठवडे काढले। बुद्ध झाल्यानंतरही टेस्टिंग करायचा की खरोखर हा मार्ग आहे का, हा लोकांना अपील होऊ शकतो का, हा मी लोकांना देऊ शकतो का, खरंच याच्यातून लोकांना सुख मिळेल का, आनंद मिळेल का, मला बघू तर दे, मला तर मिळालं, मी तर परीक्षण केलं, पण हा मार्ग लोकांना दिला तर त्यांनाही तो मिळेल का, तोही मुक्त होईल का, ते मला बघू तर दे। मी जर बघितलं नाही आणि असंच विश्वास ठेवत गेलो तर तो अंधविश्वास झाला, ते कुठे आणि म्हणून मला सर्वांना माहित आहे, बुद्ध चालत चालत गेले, माणसं शोधत, कोण ग्रहण करेल, कोणी माणूस नाही ग्रहण करू शकत। बुद्धगयेपासून सारनाथ पर्यंत, वाराणसी पर्यंत, ज्याला सारनाथ म्हणतो ते वाराणसीच होते, वाराणसीच्या जवळच ते आहे, गंगा नदीच्या काठावर आहे सारनाथ, गंगा नदी मोठी पवित्र नदी आहे, वाराणसी पवित्र स्थळ आहे, तिथे ते गेले आणि आपल्या पंचवर्गीय लोकांना त्यांनी समजावून सांगितलं। एक धम्मचक्र प्रवर्तनाचं एक सूत्र पाठ त्यांनी केला, ती देशना दिली आणि ती देशना संपता संपता तिथल्या तिथे एक माणूस अर्हत झाला, काळवेळ नाही, तिथल्या तिथे तो प्रयोग होता। बुद्ध म्हणतात की हे खरोखर
बघा माणूस फलत અહીંયા से कोण नाही हो कोंडण्या तू अर्हत झालास बघ तुझ्या अंतर्मुखी हो तू अर्हत झाला आणि त्यानंतर ते 5 जे लोक होते 5ही अर्हत झाले नंतर लोक त्यांच्याकडे आले राजकुमाराला बातमी पसरली की असा मार्ग वाराणसीवरून राजपुत्र आले घनिश्रेष्ठ लोक आले येस आला येस अनेक लोक आले 60 लोक आले पण परीक्षण करून गेला नाही जो वर्तमानात फल देतो ये अर्हत हो गए कितना बड़ा रास्ता है कितना बड़ा मार्ग है कि जो मैंने तलाश के निकाला अपने पर उसका उपयोग किया प्रयोग किया और अब दूसरे पर को प्रयोग में देख रहा हूँ और दूसरों को देखकर भी उसमें भी परिवर्तन हो रहा है वो भी बदल रहा है नहीं तो शब्द में है ना जो वर्तमान में फल देने वाला है संदिग्ध को धम्मो अकाली को धम्मो धम्म संदृष्टि फल देने वाला होता है तुरंत दवा देने के बाद जैसी बीमारी दूर होते है ना आज हमारे भक्ते प्रज्ञा दी को इन्होंने दवा दी 2 गोली दोपहर में उनकी तबीयत ठीक नहीं थी साइंस देखो साइंस का चमत्कार 2 गोली दे दी उन्होंने 2 गोली खाई और आधे घंटे में कहने लगे अरे ये तो वेदना खत्म हो गई ना अब मुझे वो दर्द नहीं हो रहा मेरे पैर में दर्द था खत्म हो गया अब तो मैं स्वस्थ हो गया हूँ हमें बताने लगे उन्होंने कहा कौन सी गोली आपने दी वो था तो जैसे गोली भी लिखी उसकी फोटो निकाली बोली मैं ये गोली लूंगा ये है साइंस विश्वास नहीं है इट इज कॉल्ड साइंस और यह सत्य का प्रभाव और ये साइंटिस्ट ने जिन्होंने गोली खोज निकाली वो गोली खोजने के लिए दवा खोजने के लिए कई साल उनको बिताने पड़ते रात दिन तपस्या करनी पड़ती तब उन्होंने गोली खोज निकाली अब हम कोरोना से गए हैं कोरोना ने कितना कहर मचाया आप जानते हैं हाथ नहीं लगा सकते कोरोना जिस पर हुआ उनके नजदीक नहीं जा सकते परिवार के लोग नहीं जा सकते उनको रोका जाता था तुम जाओगे तुम भी मर जाओगे लड़के को नहीं जाने देते उसके पत्नी को नहीं जाने देते उसके नजदीक तुम्हें भी वो जाएगी तुम भी मर जाओगे मत जाओ उसके बॉडी को दूर करके अलग रख दिया जाता था और कैसे कैसे बॉडी उसकी डिस्पोज की जाती थी तुम भी जानते हो लेकिन मानव में हो सकती है कुछ लोगों ने साइंटिस्ट वैज्ञानिकों ने रात दिन बैठकर खोज लगाई कि ये जो वायरस है कोरोना का कैसा मिटाया जा सकता है मिटाया जा सकता है कि नहीं कि लोग मरेंगे मरते रहेंगे मिटाएंगे नहीं खोजेंगे ही नहीं तो क्या होगा हमारा 1000 लोग तो मर गए लेकिन खोजते जब खोजा गया निकाल दिया दवा खोज कर निकाला इंजेक्शन परीक्षण किया उस पर और परीक्षण करके खोज निकाल सारे विश्व में न्यूज फैल गई लोगों को दवा दी जाने लगी और कोरोना भाग गया इट इज कॉल्ड साइंस ये धर्म है तो ऐसा ही धर्म जो भगवान बुद्ध ने खोज निकाला बाबा साहब ने परीक्षण किया दिया आजमाया और आज संविधान लिखकर जो बाबा साहब ने दिया आज हमारे उनके शिष्य हम भी उनके शिष्य हम उनके अनुयायी है बाबा साहब के देश में जाते हवाई जहाज से जाते बड़ी बड़ी नौकरी करते हैं लाखों करोड़ों कमाते हैं ये शक्ति कैसे आई ये ज्ञान का प्रभाव ज्ञान की शक्ति बुद्ध ने जो बताया और बाबा साहब ने कहा कि सीखो पढ़े लिखे बनो उसके अपने सीखो संगठित हो संघर्ष करो तो सब इन्हें न्याय मिलेगा तो ये जो शक्ति बाबा साहब ने खोज निकाली यही कहते हैं बुद्ध और महामंगल सूत्र में आता है सुशिक्षितो मीन योग सुशिक्षितो सुभाषिता की आवाज़ एक इस प्रकार के जो वचन आता है कि बुद्ध कहते हैं बाहु सचंच शिव पंच बाहु सचंच शिव पंच मीन योग सुशिक्षितो सुभाषिता की आवाज़ एक मंगल उत्तम
आपका मंगल कौन करेगा, कैसा करेगा? इसका उत्तर बुद्ध ने दिया, बाहु सचन पंच, हर एक कला को हस्तगत करो, ज्ञानी बनो, सीखो, पढ़ो, लिखो, ट्रेन बनो। जो ट्रेन बनोगे, ज्ञानी बनोगे, पढ़ोगे, लिखोगे, विनय और उसको विनय का पालन करो, सुशिक्षित बनो, सुभाषिताची या वाचा, और अपनी वाणी मृदु बनाओ, कठोर वाणी नहीं, दूसरों को दुखाने वाली नहीं, मृदु वाणी बनाओ। ये मंगल है, ये पर मंगल है। यही बात बाबा साहब ने अपने जीवन में ग्रहण की। बाबा साहब बहुत पढ़े लिखे, कि कोई उनको पढ़ा नहीं है, इसको याद नहीं है, ये कर नहीं सकता था। बाबा साहब को कोई बोलने वाला नहीं। इसी प्रकार बुद्ध को कोई ऐसा बोलने वाला नहीं कि बुद्ध को ये ज्ञान नहीं है, इसमें बुद्ध में अंधकार है, ये बुद्ध नहीं जानते, ये नहीं जानते, वो नहीं जानते। जो भी कुछ पूछो बुद्ध को, हर चीज वो जानते थे। कोई भी चीज उनके लिए अछूत नहीं थी, अदृश्य नहीं थी। उनमें दिव्य शक्ति प्राप्त कर ली, डिवाइन आई प्राप्त कर ली। 73 प्रकार का ज्ञान उन्हें हासिल किया, जो उसके पहले किसी ने नहीं किया था। तो उसके प्रति ज्ञान की शक्ति उसे बुद्ध ने पहचाना, सारा समाज बदल दिया। बाबा साहब ने पहचाना, उस ज्ञान के बल पर और सीख के बदले समाज बदल गया। ये शक्ति होती है जो तुम्हें हमें जो मिल गया, बाबा साहब की वजह से मिला, बुद्ध की वजह से मिला। इसलिए उसका सम्मान करो और सही रास्ते पर चलो। जो बाबा साहब ने दिया बहुत बड़ा है, उसका आदर सम्मान करो। भिक्षु संघ आज का नहीं है, हमारे पहले भी लोग भिक्षु बने, हमारे गुरु के पहले भी बने। हजारों सालों से भिक्षु संघ चले आ रहा है और बड़ा पूज्य भाव से चल रहा है। तो पूज्य भाव को कायम रखो, उस विनय के को कायम रखो, तो हमारी उन्नति होगी, प्रगति होगी, आप सबका मंगल हो। यही संदेश मैं आज आपको देना चाहता हूँ। मैत्री भाव से रहे, भाईचारे से रहो, सम्मान करो और सबका आपका मंगल हो, मंगल हो। साधु साधु साधु। जे काम हातामध्ये होतं ते काम तिथं ठेवतात आणि राजघराचा धावा घेतात। 3-3.5-4 लाख लोकांचा जनसमुदाय जमा होतो। कार्यकर्ते रमाईच्या अंतिम संस्काराची तयारी करतात। बाबासाहेब दुःखाने व्याकुळ होऊन म्हणतात, माझ्या रामूला सफेद पात्र फार आवडत होतं, परंतु तिकून माहीमच्या परेलच्या डबल चाळीच्या महिला नाही रमाई आयोगीने तिला हिरव्या बांगड्या आणा, हिरवी साडी आणा, हा वाद लागतो। आणि कार्यकर्ते त्या दोन्ही साड्या आणतात आणि रमाईचं प्रेत सजवलं जातं। 4 लाख लोकांचा जनसमुदायामध्ये रमाईची अंतिम यात्रा वरळीला निघते। वरळीला गेल्यानंतर यशवंत रमाईला अग्नी देतो। त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात, अरे माझ्या रामूला काय अग्नी देता, माझे रामू आयुष्य गरिबीच्या आगीमध्ये जळले गेले। फार मोठा त्याग बाबासाहेबांचा आपल्यासाठी। बाबासाहेब पैदा न होते तो हमारी क्या हालत होती थी, हम एक माहौल देखने को मिलता था। और बाबासाहेबांनी ते आम्हाला सांगितलं। बाबासाहेबांना कार्यकर्त्यांनी शांत करून राजघरावर आणलं आणि दुसऱ्या दिवशी अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम झाला। कार्यक्रम झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर भगवी कपनी घालतात, मुंडन करतात। रमाईचा श्वास ज्या रूम मध्ये बंद झाला होता त्या रूम मध्ये स्वतःला 10 ते 12 दिवस कोंडून घेतात। 12व्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांना निद्रा लागते। कार्यकर्ते साहेब दार खोला, दार खोला, दार खोला, दार काही खोलत नाही। बाबासाहेब आंबेडकरांना झोप लागते आणि झोपेमध्ये रमाई आलेला भास होतो। काय म्हणले असं रमाईने, अहो साहेब एकटी राहून गेली म्हणून तुम्ही संन्यास घेतला, या संन्यासासाठी मी शेण गौऱ्या माती इथून तुम्हाला लंडनला पैसे पाठवून दिले, याच्यासाठी नाही साहेब। बाहेर लेकर तुम्हाला बाबा म्हणतात, मला आई म्हणतात। उठा, तुमची रामी एकटी गेली म्हणून काय झालं, त्या लेकरांच्या कार्याला सुरुवात करा। बाबासाहेब रमाई निघून गेलेला भास होतो आणि बाबासाहेबांची निद्रा जागी होते। बाबासाहेब खार उठतात, दाराची कडी खोलतात, माझी रामू दिसली का, माझी रामू दिसली का, माझी रामू दिसली का। बाबासाहेब म्हणतात, अरे खरेच रे, माझी त्यागाची त्याग मूर्ती रामूने मला तुमच्या कार्याची चेतावणी देऊन गेली। आणि म्हणून 13 ऑक्टोबर 1935 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या नाशिक जिल्ह्यामध्ये एवढे मुकामी धर्मांतराची घोषणा करतात। रामू
जन्म घेणं माझ्या हातात नव्हतं, परंतु मरण माझ्या हातामध्ये आहे. जर मी हिंदू धर्मामध्ये हिंदू म्हणून जन्माला आलो तर कदापि हिंदू म्हणून मरणार नाही. असं का म्हटलं होतं? तर रमाईने हात धरला होता पंढरपूरचा. साहेब मला त्या पंढरपूरला घेऊन चला, मला त्या विठुरायाच्या दर्शनात. बाबासाहेब एखादी आकाशात वीज कडाल्यासारखे रमाईवर गरम झाले आणि बाबासाहेब म्हणतात, अगं रामू, त्या पंढरपुरामध्ये गंडेदार दोरेवाले, टाळमर्दनवाले, दाढी चट्टावाले, त्या पंढरपूरच्या विठोबानं आमच्या हजारो पिढ्या बर्बाद केल्या. सावता माळी, गोरा कुमार, चोका बहार यांना देवळात घेतलं नाही रामू, तर तुला काय देवळात घेणार आहे? मी तुला आपलं पंढरपूर भरून दाखवून. त्या पंढरपुरामध्ये डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, कलेक्टर असतील. हे कलेक्टर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार आमच्यावर उपकार केलेले आहेत. बाबासाहेबांचं स्वप्न आपण साकार करण्यासाठी तरी आमच्यातला वादच मिटला गेला. मी एवढं बोलतो या ठिकाणी आणि संघात